सहलीसाठी आलेली महिला वॉटर स्लाइडवर पडल्यानं गंभीर जखमी झाली। या प्रकरणात आता वॉटर पार्क प्रशासनाच्या विरोधात शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र वॉटर पार्कमध्ये सहलीसाठी त्या गेल्या होत्या। वॉटर स्लाइडवरून घसरताना पाण्याची पातळी अत्यंत कमी असल्याने त्या जोरात खाली आपटल्या आणि बेशुद्ध पडल्या। दुर्घटनेनंतर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केलं। तपासणीमध्ये त्यांच्या पाठीचे 4 मणके तुटल्याचं समोर आलंय। या गंभीर प्रकारामुळे वॉटर पार्कमधील सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। वॉटर स्लायडिंगवरून घसरून एक महिला जखमी झाली होती आणि त्या महिलेचे मणका फ्रॅक्चर झाल्यामुळे तिचं मज्जारज्जूला मार लागून ती पॅरालिस झालेली आहे आणि अंथरुणाला म्हणजे अंतरुग्ण आहे। सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत त्यांच्यावर आणि यामध्ये जयमला कृषी वॉटर पार्क आणि कृषी पर्यटन आणि वॉटर पार्क यांच्यावरती आपण मालक आणि मॅनेजर यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे।